मॅक्झिमम टाइम ना पोरांना सिंगल पेज आणि 3 पेजच्या पॉवरचे फॉर्म्युले लिहिण्यामध्ये कन्फ्यूज होता. काहीच अवघड नाही, एकदम सोपी ट्रिक आहे, लक्ष देऊ नका. जेव्हा तुम्ही सिंगल पेज एसी सिरीज सर्किट बघता ना तेव्हा पॉवरचे 3 टाईप असतात, ॲपरंट पॉवर, ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह. ज्याच्यात 3√3 याचा वापर करत नाहीत. तुम्हाला हे पण माहिती आहे की ॲपरंट पॉवरचा फॉर्म्युला लिहायचा असेल तर कॉस फाय साइन फाय दोघांचा वापर केला जात नाही. ॲक्टिव्हचं लिहायचं असेल तर कॉस फायचा वापर करा, रिॲक्टिव्हचं लिहायचं असेल तर कॉस फाय काढून साइन फाय टाकायचं. आता हेच फॉर्म्युले 3 पेजसाठी कसे लिहायचे, पण लिहिण्याच्या अगोदर इकडे लक्ष द्या. 3 पेजमध्ये 2 प्रकारच्या क्वांटिटी असतात, एकाला लाईन आणि दुसऱ्याला फेज म्हणतात. तुम्हाला कुठल्या पण पॉवरचा फॉर्म्युला फेजसाठी लिहायचा असेल तर बेटानो 3 ने मल्टिप्लाय करा, आणि तोच पॉवरचा फॉर्म्युला लाईनसाठी लिहायचा असेल तर √3 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे चेक करा, टोटल किती इक्वेशन झाले? 6. पहिले ॲपरंट पॉवरचे 2 इक्वेशन, फेजसाठी लाईनसाठी. फेजमध्ये लिहायचं आहे 3 ने मल्टिप्लाय करा, VPH × IPH. लाईनसाठी लिहायचं √3 ला VL